32.2 question number 1. Which polynomial should be added to 3x cube minus 2x square plus 3 to get the polynomial 3x square plus 4? म्हणजे यात काय विचारलंय, कसं विचारलं बघा, एक संख्या दिली जसं की सपोज म्हणजे 5त आपण काय मिळवलं तर आपल्याला 7 मिळेल. म्हणजे नेमकं काय करणार, which number should added to 5 to get the 7. पण मग हा इथला नंबर अननोन आहे, म्हणजे नेमकं काय करणार, आन्सर मधनं आपण जर सबट्रॅक्ट केलं 7 - 5 केलं तर ते आपल्याला मिळतं की आपण 2 ऍड केला तर आपल्याला 7 मिळेल. एक्झॅक्टली आपण तसंच करणार की जे पॉलिनॉमियल आहे त्या जे आन्सर आपल्याला हवंय त्या आन्सर मधनं आपलं पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट करूया जेणेकरून हवं असलेलं आन्सर आपल्याला मिळेल. So in bracket 3x square plus 4 minus 3x cube minus 2x square plus 3 is equal to 3x square plus 4 take as it is. आणि ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट मध्ये बाहेर निगेटिव्ह साईन आहे त्यामुळे प्रत्येकाचं साईन चेंज होईल. निगेटिव्ह 3x cube plus 2x square मायनस 3 साइन चेंज होते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता लाईक टर्म्स बघूया. आधी घेऊया निगेटिव्ह 3x क्यूब, याचं कोणतंही लाईक टर्म नाही त्याला अलीकडे शिफ्ट करून घेऊ. निगेटिव्ह 3x आणि 3x स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर हे लाईक टर्म आहे, त्यांचे साइन पण सेम आहे म्हणून त्यांच्या कोएफिशिएंटचे ऍडिशन करू आपण. 3 + 2 5 पॉझिटिव्ह 5x स्क्वेअर आणि 4 आणि निगेटिव्ह 3 हे दोन्ही लाईक टर्म पण साइन डिफरंट आहे म्हणून सबट्रॅक्शन करू. 4 - 3 पॉझिटिव्ह. बघा ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2. Which polynomial should be subtracted from a square minus 2a plus 5 to get 2a square plus 5? म्हणजे हा पुन्हा हा प्रश्न कसा आहे की which polynomial should be subtracted. म्हणजे बघा की जसं 5तनं what should be subtracted for this question mark to get the 7. म्हणजे यामध्ये काय होईल की सपोज याला आपण x जर मानलं ना तर हा x निगेटिव्ह तिकडे जाताना पॉझिटिव्ह होईल. 7 + x आणि 7 तिकडे पॉझिटिव्ह इकडे येताना निगेटिव्ह होईल. देन वी गेट x. 7 तिकडे पॉझिटिव्ह इकडे येताना निगेटिव्ह. एक्झॅक्टली आपल्याला तेच करायचं. 5 - 7 which polynomial should be subtracted from, यातनं काय वजा केलं तर आपल्याला हे आन्सर मिळेल. तर यातनं हे वजा करू, म्हणजे 5तनं काय वजा केलं तर 7 मिळेल. तर 5तनं 7 वजा झालाय बघा तर x मिळेल. म्हणजे हवं असलेलं अननोन पॉलिनॉमियल आहे ते आपल्याला मिळेल. तर त्यासाठी यातनंच हे वजा करू म्हणजे जेणेकरून हवं असलेलं आन्सर मिळेल. म्हणजे जे आन्सर मिळेल ते यातनं सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला हे आन्सर मिळेल. 5तनं 7 घालवला तर आपल्याला x मिळतं. त्याप्रमाणे आपण कृती करणार आहे. म्हणून सो a square minus 2a plus 5 minus in bracket 2a square plus 5 is equal to ब्रॅकेटच्या बाहेर टर्म काढूया. पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन आहे, कोणाचे साइन चेंज होणार नाही. दुसऱ्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे, दोघांचे साइन चेंज होतील. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2a स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 5. आता लाईक टर्म्स a स्क्वेअर आणि निगेटिव्ह 2a स्क्वेअर लाईक टर्म आहे पण साइन डिफरंट आहे म्हणून त्यांच्या कोएफिशिएंटचं सबट्रॅक्शन. दोनातनं गेला 1 आलं तर चिन्ह मोठ्या संख्येचं निगेटिव्ह 1a स्क्वेअर. निगेटिव्ह 2a ॲज इट इज सिंगल आणि पॉझिटिव्ह 5 निगेटिव्ह 5 लाईक टर्म आहे, साइन डिफरंट आहे, पूर्णपणे सबट्रॅक्शन आहे. 5 - 5 0. दॅट मीन्स हे आपल्याला आणखीन असं देता येईल निगेटिव्ह a स्क्वेअर मायनस 2a. ऑप्शन नंबर 3.
क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला करायचं a प्लस b इज इक्वल टू d. ऑप्शन्स दिले म्हणजे a ची व्हॅल्यू घ्यायची 5x² - 7x + 6 आणि b ची व्हॅल्यू घ्यायची 2x² ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. सो a साठीचं पॉलिनॉमियल 5x² - 7x + 6 प्लस b साठीचं पॉलिनॉमियल आहे 2x² + 7. आता d म्हणजे यांचा आन्सर असणार आहे, हे दोघांचं ऍडिशन करून येणारा आन्सर असणार आहे. मग तेवढंच करायचं आपल्याला ऍडिशन. पहिल्या ब्रॅकेट मधले टर्म्स काढूया, दुसऱ्या ब्रॅकेटच्या ब्रॅकेट मधले टर्म सुद्धा ब्रॅकेटच्या बाहेर काढताना ऍज इट इज होते, ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन आहे प्लस 2x² + 7. आता 5x² आणि 2x² लाईक टर्म्स, साइन पण सेम आहेत त्यांचे, म्हणून त्यांचे ऍडिशन आहे, त्यांच्या कोएफिशिएंटचे ऍडिशन आहे. 5 + 2 7x², निगेटिव्ह 7x², 7x ऍज इट इज राहील. 6 आणि 7 हे दोघं लाईक टर्म्स आहेत, सेम साइन आहे, म्हणून त्यांचे ऍडिशन होईल. 6 + 7 13. बरोबर. ऑप्शन नंबर 2 that is equal to D. Option number 2. Number 4, A plus D is equal to C. आपल्याला D ची व्हॅल्यू फाइंड करायची. A plus D is equal to C घ्यायचं म्हणजे नेमकं A C मधनं सबट्रॅक्ट करावं लागेल. So D is equal to C minus A. C ची व्हॅल्यू घेऊया, ब्रॅकेट मध्ये घेऊया. 2x² + 2x - 3 मायनस A ची व्हॅल्यू घेऊया 5x² - 7x + 6. आता सगळे टर्म ब्रॅकेटच्या बाहेर काढूया. x² + 2x - 3 ऍज इट इज बाहेर येईल. सी च्या ब्रॅकेट मधले जे टर्म्स आहेत ते बाहेर येताना ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन, म्हणून त्यांचे साइन चेंज होते. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 5x², निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 7x, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 6. आता जे लाईक टर्म्स आहेत त्यांचा विचार करूया. x² आणि निगेटिव्ह 5x² हे लाईक टर्म्स आहेत, पण त्यांचे साइन डिफरंट आहे, म्हणून सबट्रॅक्शन करू. 5 - 1 त्यांचे कोएफिशिएंटचे ऍडिशन सबट्रॅक्शन. 5 - 1 4 आलेलं चिन्ह मोठ्या संख्येचं निगेटिव्ह 4x². देन 2x आणि 7x हे दोघं लाईक टर्म्स आहेत, साइन पण सेम आहे, म्हणून त्यांच्या कोएफिशिएंटचे ऍडिशन होईल. 2 + 7 पॉझिटिव्ह 9x आणि निगेटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 6 सेम लाईक टर्म्स आहेत, सेम साइन आहे, म्हणून ऍडिशन होईल. निगेटिव्ह 9. Which option? Option number 1. That is D is equal to this one. Option number 1. Question number 5. A plus B is equal to C plus D. आता यामध्ये आपल्याला A माहिती आहे, B माहिती आहे, C माहिती आहे, D अननोन आहे. C काय बाजूला पॉझिटिव्ह आहे, इकडे येताना निगेटिव्ह आहे. सो A plus B minus C is equal to D असं आपल्याला घ्यावं लागणार आहे. सो A ची व्हॅल्यू 5x² - 7x + 6 ब्रॅकेट मध्ये प्लस B ची व्हॅल्यू 2x² + 7 आणि मायनस C ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये घेतली x² + 2x - 6. आता सगळे टर्म ब्रॅकेटच्या बाहेर काढूया. सो D is equal to म्हणूया त्याला 5x² - 7x + 6 + 2x² + 7. आता हे पहिले दोन्ही ब्रॅकेट होते ना, ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन आहे, त्यामुळे ते जसेच तसे बाहेर आले. तिसरा जो ब्रॅकेट आहे त्याच्या बाहेर मात्र निगेटिव्ह साइन आहे, त्यामुळे प्रत्येकाचं साइन ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मचं साइन चेंज होईल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह x², निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2x, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3.
Now, आता like terms 5x square, 2x square and negative x square. आता 5x square आणि positive 2x square सेम साइन आहे म्हणून त्यांची ऍडिशन होईल. 7x square, positive 7x square and negative x square डिफरंट साइन आहे म्हणून सबट्रॅक्शन होईल. 7 minus 1 6x square. So D is equal to 6x square. Then negative 7x, negative 2x. लाईक टर्म साइन पण सेम आहे त्यांचे म्हणून त्यांचे ऍडिशन होईल. 7 plus 2 negative 9x and then 6 7 and 3 सेम लाईक टर्म आहे साइन पण सेम आहे त्यांची म्हणून ऍडिशन होईल. 6 plus 7 plus 3 16 positive 16. 7 plus 3 10 plus 6 positive 16. Option number 3. 3. Question number 6. A plus D is equal to A. ऑप्शन्स दिलेले आणि याचं उत्तर सगळ्यांना पहिल्या यायला पाहिजे. डी ची व्हॅल्यू फाइंड. डी अननोन आहे ना, डी शोधायचं आहे आपल्याला. ए प्लस डी इज इक्वल टू ए म्हटलंय. डी इज इक्वल टू हा ए इकडे पॉझिटिव्ह तिकडे जाताना निगेटिव्ह आहे. ए मायनस ए नाही किती 0. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 7 पण आपल्याला ओरली आन्सर देता येऊ शकतं बघा. ए प्लस बी इज इक्वल टू ए प्लस डी. ऑप्शन दिलेले डी ची डी अननोन आहे ना, डी शोधायचं आहे आपल्याला. सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. कशी मिळेल सर? ए प्लस बी मायनस ए. यस गुड. ए प्लस बी हा ए तिले पॉझिटिव्ह निघले तर निगेटिव्ह होईल आणि ए आणि ए वेगळा नसणारच आहे. ए मायनस ए तो कॅन्सल होऊन जाईल. दॅट मीन्स डी इज इक्वल टू 2x square बी. बी ची व्हॅल्यू 2x स्क्वेअर प्लस 7. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 8. ए मायनस सी इज इक्वल टू ए मायनस डी. आता हे एवढं स्टेटमेंट बघितलं ना तरी आपल्याला आन्सर सांगता येऊ शकतं. सो a minus c minus a is equal to negative d as it is to positive a negative a cancel. That means negative c is equal to negative d means d positive d is equal to positive c and c is x square plus 2x minus c. Option number 2. Question number 9. A minus d is equal to 0 means A minus D. A is equal to d. Right. So d इकडे निगेटिव्ह तिकडे जाताना पॉझिटिव्ह आणि 0 मध्ये तो ऍज इट इज होईल. सो d is equal to a. a ची व्हॅल्यू आहे 5x square minus 7x plus 6. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6. नव्या सिलेबस नव्या पुस्तकानुसार which of the following are factors of 16x raised to 4 minus 81? Choose two correct alternatives. 2021 मध्ये आलेला प्रश्न हा. We know that. आता हे जे एक्सप्रेशन आहे हे जर व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या प्रकारातलं आहे आणि याचे फॅक्टर घेताना पहिल्या ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूटचे ऍडिशन
दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूटचं सबट्रॅक्शन. इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस बी, इन सेकंड ब्रॅकेट a मायनस बी. आता आपल्याला दिलेलं जे एक्सप्रेशन आहे, पॉलिनॉमियल आहे, त्याची मांडणी आपण परफेक्ट स्क्वेअर फॉर्म मध्ये करून घेऊ. जसं की बघा 16 चं स्क्वेअर रूट 4 येतंय आणि x रेज टू 4 त्याचं स्क्वेअर रूट x स्क्वेअर आणि मग त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 81 चं स्क्वेअर रूट 9. बघा हे स्क्वेअर दिसतात बघा, म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग याचे फॅक्टर घेताना बघा पहिल्या ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूटची ऍडिशन x स्क्वेअर प्लस 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूटचं सबट्रॅक्शन. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काही चेंज होणार नाही, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ना ही दोघं स्क्वेअर टर्म आहेत. म्हणजे एक ऑप्शन मिळून जाते आपल्याला बघा, ऑप्शन नंबर 2. आपल्याला 2 ऑप्शन शोधायला लावलेले आहेत. पुन्हा पहिला ब्रॅकेट ऍज इट इज ठेवा. इन सेकंड ब्रॅकेट तो लिहिताना बघा तो पुन्हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला, की 4 चं स्क्वेअर रूट 2 x स्क्वेअर चं स्क्वेअर रूट x त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 9 चं 3 चा स्क्वेअर. सो 4x स्क्वेअर प्लस 9 टेक ॲज इट इज आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बघा इन फर्स्ट ब्रॅकेट. मग यानुसारच पुन्हा इन फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर रूटची ऍडिशन, इन सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर रूटचं सबट्रॅक्शन. ऑप्शन नंबर 2 and ऑप्शन नंबर 3. So question number 7. Write the degree of the product of the binomials. या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. सो 2x³ plus 1 and in second bracket x² minus 1. प्रॉडक्ट आहे. सो बायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन येताना पहिल्या ब्रॅकेट मधलं पहिलं टर्म हे दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. सो 2x³ इन ब्रॅकेट x² minus 1 आणि दुसरं टर्म पुन्हा त्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. पॉझिटिव्ह 1 इन ब्रॅकेट x² minus 1. ब्रॅकेटच्या बाहेरचं टर्म ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल. 2x³ into x². व्हेरिएबल सेम आहे, त्यांच्या इंडायसेसची ऍडिशन होईल. सो 2x raised to 3 plus 2 5. Then 2x³ minus 1 negative 2x³. Positive 1 into x². Positive x². Positive 1 into negative 1 negative 1. यापेक्षा जास्त काही सिम्प्लिफिकेशन होणार नाही, म्हणजे हेच त्याचा आन्सर असणार आहे. ह्याच बायनॉमियलचं हेच प्रॉडक्ट असणार आहे. देन व्हॉट इज द डिग्री ऑफ दॅट प्रॉडक्ट? त्याची डिग्री किती आहे या प्रॉडक्टची? 6 2 raised to 3 6 5. सो डिग्री इज इक्वल टू 5. त्याचा हायेस्ट इंडेक्स जो आहे 5 आहे. ऑप्शन नंबर 3. Question number 2. Which of the following are the factors of the polynomial 4a² plus 9b² plus 25c² minus negative 12ab, negative 30bc plus 20ac? आठवतंय का कशानुसार मिळेल आपल्याला? सर म्हणजे एक सारखी व्हॅल्यू फाइंड करायची. We know that a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. आपल्याला जे एक्सप्रेशन आहे ना ते ह्या प्रकारचं एक्सप्रेशन आहे. त्याचे फॅक्टर्स घेताना आपण त्याच प्रकारे आपण त्याला सिम्प्लिफाय करू.
सो 4a स्क्वेअर लिहिताना आपण 2a ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहूया प्लस हा 9b स्क्वेअर आहे ना तो लिहिताना आपण निगेटिव्ह 3b स्क्वेअर असा घ्यावा लागेल. त्याचा स्क्वेअर आपल्याला पॉझिटिव्ह 9b स्क्वेअर आपल्याला मिळेल आणि प्लस हा 25 c स्क्वेअर जो आहे तो लिहिताना आपण 5c ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट टॉइस 2 इन ब्रॅकेट 2a इन ब्रॅकेट निगेटिव्ह 3b बरं 2 into 2 4 आणि 4 3 चा 12 पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 12 ab आपला निगेटिव्ह 12 ab ॲज इट इज आहे बघा. पुढचं पण टर्म लिहिताना तसंच करूया पॉझिटिव्ह 2 into ब्रॅकेट निगेटिव्ह 3b into 5c बरं पॉझिटिव्ह 2 into निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 6 into 5 निगेटिव्ह 30 b into c bc निगेटिव्ह 30 bc as it is and पॉझिटिव्ह 20 ac हा लिहिताना प्लस 2 इन ब्रॅकेट 2a किंवा 5c आधी लिहू and then 2a 2 into 5 10 into 2 20 पॉझिटिव्ह सेल पॉझिटिव्ह 20 ac आयटम ॲज इट इज आणि आपल्याला हे जे एक्सप्रेशन आहे हे ह्या फॉर्मॅट मध्ये मिळालं बघा पूर्णपणे. देन डायरेक्ट त्याचे आपण फॅक्टर्स घेणार दॅट इज 2a minus 3b plus 5c ब्रॅकेट स्क्वेअर किंवा 2 टाइम त्याचं मल्टिप्लिकेशन. ऑप्शन नंबर 2. Question number 9. Which of the following are the factors of the polynomial x square plus x minus 72? दिलेला पॉलिनॉमियल आहे ना हे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण जशा प्रकारे फॅक्टर घेतो त्याप्रमाणे त्याचे फॅक्टर घेणार आपण. x स्क्वेअर प्लस x मायनस 72 क्वाड्रॅटिक टर्म आणि कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं 1 into निगेटिव्ह 72 आणि निगेटिव्ह 72 चे असे फॅक्टर शोधायची त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही पॉझिटिव्ह 1 आली पाहिजे. तर ते फॅक्टर्स आपल्याला इथून लक्ष देतात बघा 8 9 चा 72 म्हणजे यांचं सबट्रॅक्शन झालं तर आपल्याला 1 मिळणार. म्हणजे याचा अर्थ यांचं डिफरंट साइन असणार, एक पॉझिटिव्ह असणार एक निगेटिव्ह असणार. मिडल टर्मचं साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे मोठी संख्या पॉझिटिव्ह असणार आहे. सो पॉझिटिव्ह 9 निगेटिव्ह 8 आणि त्यानुसार आपण स्प्लिटिंग घेऊया मिडल टर्मचं. एक्स स्क्वेअर टेक ॲज इट इज आणि मिडल टर्मचं स्प्लिटिंग पॉझिटिव्ह 9x मायनस 8x मायनस 70. ग्रुप केला आपण पहिल्या 2 टर्मचा आणि दुसऱ्या 2 टर्मचा. पहिल्या ग्रुप मधनं x कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये x प्लस 9. दुसऱ्या ग्रुप मधनं निगेटिव्ह 8 कॉमन निघतोय ब्रॅकेट मध्ये x प्लस 9 शिल्लक आहे. आणि आता बघा x प्लस 9 in second bracket x minus 8. These are factors of given expression. Option number 2. Option number 1.